कोल्हापूर इथल्या यादवनगर परिसरात महावितरणच्या वीज डीपीवर अडकून पडलेल्या एका जखमी घारीला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत शिताफीनं सुरक्षित बाहेर काढलं। सोमवारी 25 मे रोजी दुपारी ही घटना घडली असून वेळीच मिळालेल्या मदतीमुळे या पक्षाचे प्राण वाचले आहेत। सोमवारी दुपारी कोल्हापुरातील यादवनगर इथल्या महावितरण कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला शेजारीच असलेल्या वीज डीपीवर एक घार अडकल्याचं दिसून आलं। ती घार जिवंत असून सुटकेसाठी धडपडत असल्याचं लक्षात येताच कर्मचाऱ्यानं तातडीनं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली। घटनेचं गांभीर्य ओळखून कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकानं क्षणाचाही विलंब न लावता थेट घटनास्थळी धाव घेतली। वीज प्रवाह खंडित करून पथकातील जवानांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं डीपीवर चढून अडकलेल्या घारीची सुखरूप सुटका केली। डीपीवरून खाली उतरवल्यानंतर घार प्रचंड घाबरलेली आणि तहानलेली होती। जवानांनी प्रथम तिला अत्यंत प्रेमानं पाणी पाजले आणि प्राथमिक काळजी घेतली। त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले। या यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे जवान प्रीतम केसरकर, रोहन चौगले आणि प्रथमेश येरुडकर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांसह मोलाची कामगिरी बजावली। त्यांच्या या तत्परतेबद्दल आणि प्राणी प्रेमाबद्दल यादवनगर परिसरातील नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय।